या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा धुळा आता उडालेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामध्ये एक इंटरेस्टिंग लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण इकडे माजी आमदार भाऊसाहेब चिगडगावकर यांचे चिरंजीवा वर्सेस इकडे एक सर्वसामान्य कुटुंबातलं पोराने खरं तर अर्ज भरलेला आहे। आणि या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट पाहायला मिळाली, इकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दिसले, इकडे शिंदे सेनेचे कार्यकर्ते दिसले आणि ज्या पक्षाकडून खरं तर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते दिसले। त्यामुळे ही एक महत्त्वाची नांदी म्हटलं जाते, एक महत्त्वाची खरं तर घडामोड म्हटलं जाते, कारण एका सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरासाठी हे सगळे लोक सगळे गावकरी आपल्याला एकत्र झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आज ज्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी धनबराज दानवे आले होते, काय प्रतिक्रिया आहे आणि एका माजी आमदाराच्या मुलासमोर सर्वसामान्यांच्या पोराने खरं तर उमेदवारी भरलेली आहे, तुमच्या पक्षाचे उमेदवार आहे, कसा प्रतिसाद पाहायला मिळतो आहे? शिवसेना नेहमीच सामान्य कार्यकर्त्याला असामान्य जागेवर असामान्य पदावर नेऊन ठेवणारी संघटना आहे, आपण हे वारंवार बघितलेलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून बोरसर जिल्हा परिषद गणातील मनोज गायके व त्यांचे 2 सहकारी पंचायत समितीला उभा आहे। हे इलेक्शनचं निवडणुकीची जर हवा बघितली, इथलचं वातावरण जर बघितलं, तर जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे। प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित त्यांनी एकत्र येऊन ही लढाई लढायचं ठरवलेलं असं या चित्र दिसतं। बरं, खरं तर तुमचं मशाळे चिन्ह आहे, मात्र मला इकडे शिवसेनेचे लोक दिसले, धनुष्यबाणाचे लोक काही मला दिसले, एकनिष्ठ शिवसैनिक तिकडचे दिसले, भाजपाचे कार्यकर्ते दिसले, सर्वसामान्य पोरासाठी सगळे लोक गावखेड्यामध्ये एकत्र त्यांना पाहायला मिळतात। काय वाटतं हे बघून शिवसैनिकाला? निश्चित आनंद वाटतोय, कारण की त्यांनासुद्धा माहिती आहे हे जे आमदार माझे आमदार यांनी 10-15 वर्षांमध्ये जनतेचे कामं न करणं, फोन न उचलणं, लोकांच्या संपर्कामध्ये न राहणं, एकदा निवडणूक झाली की जनतेची नाळ विसरून AC गाड्यांमध्ये फिरणं, आपल्या संभाजीनगरच्या शहरामधील घरात जाऊन राहणं, याच्याशिवाय त्यांनी काही केलेलं नाही। हे या जनतेला सगळं जनता सुज्ञ असल्यामुळे हे सगळ्यांना दिसलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळं नेहमी 24 तास जनतेमध्ये असणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारे आमचे 3 उमेदवार या निवडणुकीमध्ये निश्चित विजय होतील। हे जनतेने स्वतः इलेक्शन हातात घेतलेलं आहे, याचंच ही नांदी म्हणावं लागेल। आपण बघितलं की आपल्यासोबत मनोज गायके देखील आहे, तुम्ही जिल्हा परिषदेचा अर्ज भरला, माजी आमदाराच्या मुलासमोर एवढं धाडस कसं केलं होतं तुम्ही? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी आमदार काय खासदार काय मला ते काय कोण माझ्या समोर हे माहीत नाही, पण मी आजपर्यंत जनतेत आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा 100% मी प्रयत्न करतो। माझी ही जी लढाई ही शेतकऱ्याचा मुलगा आहे मी आणि एक आमदाराच्या मुलाबरोबर लढतोय, माझ्यासोबत जनता आहे, मला त्याच्यामुळं घाबरायची काही भीती नाही। बरं, इकडे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते मला दिसले, इकडे भाजपाचे मला लोक दिसले, शिंदे सेनेतले कट्टर शिवसैनिक मला या सगळ्या ठिकाणी पाहायला मिळाले। हे सगळ्या लोकांनी कसा पाठिंबा दिला हो सर्वसामान्य मुलांना? मी आज जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे, पण माझ्यावर प्रेम करणारे सर्व शिंदे गटाचे, भाजपचे तर सर्व सोबत आहे माझ्या, तुम्ही बघताय सर्व हे भाजपचे उपरणं घालून माझ्यासोबत सगळे मंडळी सगळे मला सपोर्ट करताय, कारण की मी एक सर्वसाधारण घरातला माणूस आहे। मी काय त्यांच्याबद्दल काही बोलायला काय लय मोठा माणूस नाही, आणि मी त्यांच्या इतकं त्यांच्यावर बोलन का काही हे करीन तेवढा बी माझं हे नाही। मी एक गरीब कुटुंबातला माणूस आहे, फक्त जनतेला एकच विनंती करतो, मित्रांनो सगळं सोडा, पक्ष सोडा, सगळं सोडा, फक्त एक शेतकऱ्याच्या पोराला न्याय द्या। जे नाही करून सर्व महाराष्ट्रात असा मेसेज जाईल का एक सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या समोर कोणता आमदार, कोणता खासदार, कोणता मंत्री यांचे मुलं उभं राहणार नाही। हा सर्व महाराष्ट्रात मेसेज जायसाठी मी ही निवडणूक हातात घेतली आहे, ही फक्त तुमच्या सर्वांच्या जनतेच्या भरोश्यावर। बरं, खरं तर बोरसर गावामध्ये एक महत्त्वाची घडामोड मला पाहायला मिळाली। इकडे शिवसेनेचे संजय पवार हे एकनिष्ठ कार्यकर्ते, त्यांचं निधन झालं, त्यांची सौभाग्यवती देखील रिंगणात येणार, शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी देणार अशी चर्चा होती। तुम्ही त्यांचे नातलग होता, तुम्ही माघार घेण्याचं धाडस दाखवलं होतं, मात्र अखेर तुम्हालाच त्यांनी संधी दिली। काय वाटतं हे सगळं शिवसैनिकाला बघून? आमचे मित्र संजूभाऊ पवार यांचं गेल्या 2 वर्षापूर्वी दुःखद निधन झालेलं आहे, तर त्यांच्या पत्नी सौ रंजनाताई यांनी देखील फॉर्म भरला होता, परंतु त्यांनी ती माघार घेतलेली आहे। मी त्यांना सांगितलं होतं, आमचे मित्र गणेश भाऊ यांना, की रंजनाताई जर का या निवडणुकीमध्ये जर का उभं राहत असन तर मी त्यांच्यासाठी नक्कीच माघार घेऊन त्यांना पाठिंबा देईल, परंतु दुर्दैवानं त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्या सर्व कुटुंबांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। तसेच आमचे मित्र अशोकभाऊ पवार यांचे देखील मी आभार मानतो, यांनी सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे।
बरं, आपल्यासोबत त्या ताई देखील आहेत. खरं तर तुम्ही आता उमेदवार आहे पंचायत समितीचा. एवढे मोठे राजकीय पक्ष आहे, सगळे आजी माजी आमदार एकत्र आहेत. कसं धाडस केलं तुम्ही निवडणुकीत उतरण्याचं? त्याबद्दल मी काही बोलणार नाही राजकीय पक्षाबद्दल याच्याबद्दल. पण माझं जे गाव आहे आणि माझ्यासोबत जे जनता आहे, माझे मालक ग्रामपंचायतचे उपसरपंच राहिलेले आहे आणि ते सदस्य पण राहिलेले आहे. तर त्यांनी जे 5 वर्षामध्ये त्यांच्या ज्या पदाला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य कोणाचीही काही अडचण असू द्या, माझे मालक हजर आहेत तिथं. त्यांच्या त्या कामाच्या जोरावर मी ते धाडस केलेलं आहे. आपण बघितलं की खरं तर बोरसं गावामध्ये हा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि एका माजी आमदाराच्या मुलासमोर ही जनशक्ती खरं तर पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे ही निवडणूक वेगळ्या मुद्द्यांवरती वेगळ्या विचारावरती लढली जाणार हे मात्र निश्चित झालेलं आहे. त्यामुळे आता मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने पडतो हे आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. माझा सहकारी कृष्णासोबत मी नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.